या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर स्मिथ व डॉक्टर श्रद्धा पवार यांचे सिद्धी स्किन हेअर कॉस्मेटिक क्लिनिक व लेझर सेंटर। आमच्याकडे सर्व त्वचारोग, केसांच्या समस्या यावर योग्य निदान व उपचार केले जातील। त्वचेवरील शस्त्रक्रियांसह आधुनिक सुविधांमध्ये हेअर रिमूव्हल, टॅटू रिमूव्हल, CO2 लेझर, चेहऱ्यांवरील खड्ड्यांसाठी MNRF लेझर, पांढऱ्या डागांसाठी लाईट थेरपी यासह हायड्रा फेशियलची सुविधा उपलब्ध। आमचा पत्ता सिद्धी स्किन क्लिनिक, पहिला मजला, उत्तमराव शिंदे पाटील प्लाझा, स्वामी समर्थ केंद्राजवळ, पारेगाव रोड, येवला। नमस्कार, SK9 येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। आता बातमी पाहणार आहोत आपण येवला नगर परिषद निवडणुकीसंदर्भात। येवला नगर परिषद निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा आजचा पहिला दिवस असून निवडणुकीसाठी निवडणूक यंत्रणा आता सज्ज झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। येवला नगर परिषद निवडणुकीसाठी नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याचा आजचा पहिला दिवस असून सकाळपासूनच निवडणूक कार्यालय परिसरात इच्छुक उमेदवारांची गर्दी दिसून येत आहे। नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सर्व यंत्रणा सज्ज केल्या असून अर्ज दाखल प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी आवश्यक ती तयारी पूर्ण करण्यात आली आहे। याबाबत निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी बाबासाहेब गाडवे यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली आहे। तसेच जास्तीत जास्त येवलेकरांनी मतदानात सहभागी होऊन लोकशाही बळकट करावी असे आवाहन देखील करण्यात आले। SK9 येवला न्यूजच्या वतीनं देखील आमच्या सर्व प्रेक्षकांना, येवला शहरातल्या प्रेक्षकांना विशेष करून आवाहन करण्यात येतं की येवला नगर परिषदेमध्ये आपण भरभरून मतदान करावं व लोकशाही बळकट करावी। धन्यवाद। माननीय राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र यांच्याकडील दिनांक 4 नोव्हेंबर रोजीच्या आदेशानुसार येवले नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 ची घोषणा झालेली आहे। या निवडणुकीमध्ये आज 10 नोव्हेंबरपासून ते 17 नोव्हेंबरपर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात येणार आहे। त्यानंतर नामनिर्देशन पत्राची छाननी, माघार ही प्रक्रिया करण्यात येऊन 2 डिसेंबर या दिवशी मतदान प्रक्रिया राबवण्यात येणार आहे। या नगरपालिकेमध्ये नामनिर्देशन पत्र ऑनलाईन पद्धतीने भरावायचे असल्यामुळे उमेदवारांना नामनिर्देशन पत्र भरताना कुठल्याही प्रकारची तांत्रिक अडचण येऊ नये यासाठी नगरपालिका स्तरावर आम्ही संभाव्य उमेदवार व राजकीय पक्ष यांचे प्रशिक्षण वर्ग घेण्यात आलेला आहे। त्याचबरोबर त्या प्रशिक्षणाला सर्व आपले सरकार केंद्र चालक व VLE हे सुद्धा उपस्थित होते। त्यामुळे उमेदवारांना नामनिर्देशन पत्र भरण्यासाठी कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही। त्याशिवाय या ठिकाणी नामनिर्देशन पत्र आल्यानंतर त्याची छाननी करण्यासाठी, प्राथमिक तपासणी करण्यासाठी वार्ड आहे आणि नॉमिनेशन बिनचूक होईल यासाठी प्रयत्न करणार आहे। नगरपालिकेची एकूण 13 प्रभाग असून प्रत्येक प्रभागातून 2 या प्रकारे 26 नगरसेवक जागा आहेत। त्याचबरोबर नगराध्यक्ष हे थेट जनतेमधून असल्यामुळे त्यासाठीची सुद्धा नामनिर्देशन प्रक्रिया यासोबतच राबवली जाणार आहे। या निवडणुकीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कक्ष तयार करण्यात आले असून त्यामध्ये मनुष्यबळ व्यवस्थापन आहे, आचारसंहिता कक्ष आहे, मतदान केंद्रावर देणाऱ्या बेसिक सुविधा त्यासाठी सुद्धा कक्ष तयार करण्यात आलेला आहे। या निवडणुकीसाठी आवश्यक असणारी जी मतदान यंत्रे आहेत त्यासाठीचा जिल्हा स्तरावरील मान्य जिल्हाधिकारी महोदय यांचा आदेश आम्हाला प्राप्त झालेला आहे। त्यानुसार नगरपालिकेसाठी वापरण्यात येणारी मतदान यंत्रे ही आज किंवा उद्या नगरपालिकेच्या सुरक्षा कक्षामध्ये आणण्यात येणार आहे। त्यानंतर त्या मतदान यंत्रावर मतपत्रिका बसवणे, मतदान यंत्रे मतदानासाठी तयार करणे ही प्रक्रिया राबवण्यात येईल। त्यासाठी सर्व उमेदवार आणि राजकीय पक्षांना आम्ही या स्तरावर, आमच्या स्तरावरून त्यांना उपस्थित राहण्यासाठी विनंती करणार आहोत। क्षेत्रातील सर्व मतदारांना आवाहन करू इच्छितो की हे सार्वत्रिक निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेऊन मतदान करावे व आपला मतदानाचा जो पवित्र हक्क आहे तो राबवावा अशी मी विनंती करत आहे। धन्यवाद। मेसर चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराफ, विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या स्थापनेपासून। प्रशस्त दालन, 916 हॉलमार्क अलंकार, नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटीचं बिल। ठिकाण विठ्ठल मंदिर रोड, पाटील वाड्याजवळ, येवला।